या राजे हो या। या राजे हो या, बसा। भीष्मक राजाच्या दरबारामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। बाकी मंडळी अजून येत आहेत। या शाल्व महाराज या। प्रणाम। शिशुपाल, शाल्व, माझी आपल्या सर्वांना हात जोडून अशी विनंती आहे की स्वयंवराचं हे मंगल कार्य आपण सर्वांनी मिळून कुठल्याही तंट्या बखेड्याशिवाय पार पाडावं। मथुरेच्या राज्यामध्ये गंगा यमुनेच्या काठावर आपण 17 वेळा यादवांशी युद्ध केलं आणि तसंच या राजमंडळाचं दुर्दैव असेल तर आणखीही 17 वेळा आपण युद्ध कराल, तो क्षात्रधर्म आहे। ह्या संबंधाने एका पक्षाला असे किंवा दुसऱ्या पक्षाला तसे काहीच बोलण्याची माझी तरी योग्यता नाही। पण मंडळी, आज आपण इथे युद्धाकरता जमलेला नसून स्वयंवराच्या मंगल कार्याकरता जमलेला आहात। वंशवृद्धीच्या कार्याच्या वेळेस वंशच्छेद कुणाच्याने पाहावेल? तेव्हा राजे हो, आजचा प्रसंग हा आनंदोत्सवाचा आहे। या प्रसंगी स्वयंवराच्या वेळेच्या न्यायनीतीने वागून आणि रक्तपात टाळून आपण सर्वांनीच मला कृतार्थ केले पाहिजे। बाबा, रक्तपात टाळण्याचे आश्वासन शिशुपालाकडून मागण्यापेक्षा या कृष्णाकडून मागणे योग्य होणार नाही काय? कंसवधापासून रक्तपाताची चटक लागलेल्या या हिंस्त्र पशुला सर्वप्रथम भग्नदत्त केले पाहिजे, याची नखे काढली पाहिजे। चोराला सोडून सावाला अटकेत ठेवणे ही राजनीती तर नव्हे ना? माझे सुद्धा तसेच म्हणणे आहे। मथुरेचा वृद्ध राजा उग्रसेन सावातला साव, सरळातला सरळ, सत्यशीलातला सत्यशील असा नावाजलेला, तो बंदिवासात, त्याला मी बंधमुक्त करून पुन्हा तुरुंगात टाकण्याकरता आलेल्या या चोरांचा 17 वेळा पराजय केला। महाराजांना आजकालचा हा इतिहास विदितच आहे। तेव्हा रक्तपात टाळण्याची विनंती महाराजांनी प्रथम शिशुपालाला केली पाहिजे। आम्ही तुझ्या बहिणीच्या स्वयंवराला आलो ते पावलोपावली पाल उतारा करून घेण्याकरता नाही। कृष्णा, मथुरेचे युद्ध अद्याप संपलेले नाही। यमुनेच्या पाण्यात यादवांचे रक्त मिसळून लाल झालेली कालिंदी कंसवधाच्या घोर पातकांचे प्रायश्चित्त कृष्णाला मिळाले हे जेव्हा गंगेला कळवेल तेव्हाच तो तंटा मिटेल। महाराज, मथुरेचे युद्ध विदर्भ देशात लढण्याकरता आम्ही आलेलो नाही। मी आपल्या राजकन्याच्या स्वयंवराकरता आलेलो आहोत। आणि सम्राट जरासंध महाराज यांच्या राजमंडळाकडून सम्राटांचा सेनापती हा शिशुपाल आपणाचा सवाल करीत आहे की गोकुळाच्या एका गवळ्याच्या शेजारी आम्हाला बसून समस्त राजमंडळींचा अपमान करण्याकरता आपण का प्रवृत्त झाला? शिशुपाल महाराज, आमची नाचक्की करण्याकरता का आम्हाला आमंत्रण दिले? हे कृष्णा, अरे बोल, गवळ्याहून अधिक दर्जा तुला कधी मिळालाय का रे? महाराज, बुराखे आणि राजे आपण सारखेच लेखता की काय? बाबा, माझी बहीण शेणी लावण्याकरिता जन्माला आलेली नाही। आपण आपल्या कन्येची काळजी करीत नसाल, पण शेणाचे राज्य माझ्या बहिणीला नको आहे। मी सम्राटपदाची आशा धरली आहे आणि सम्राट जरासंध यांचे मागून आपल्या आशीर्वादाने आणि शिशुपालाच्या मदतीने मीच सम्राट होण्यास लायक असे सर्व राजमंडळाने ठरवले आहे। बाबा, आपल्या वंशाची एक शाखा गगनाला भिडून वैभवाने तारा मंडळ लाजवणार आणि दुसरी शाखा ही अशी शेणा मातीत लोळणार, हेच का आपले कन्या वात्सल्य? घराण्याचे मुख्य आपण असलात तरी मी सर्व राजमंडळाला आश्वासन दिले आहे। माझ्या या आश्वासनाला आपली अनुज्ञा मागण्या
करण्याकरिता आज आम्ही इथे आलो आहोत. बाबा, आपले पुत्र प्रेम जागे करा, आपले कन्या वात्सल्य सतेज होऊ द्या, घराण्याच्या अभ्युदयाकडे आपली दृष्टी वळवा. स्वयंवराच्या मंडपात बसणारे राजे हे कन्येच्या दर्जाहून हलक्या दर्जाचे असता कामा नये, या नियमांची आठवण असू द्या. आणि मग या गवळ्याला चक्क सांगा की रुक्मिणी गवळ्याची बायको होऊ शकत नाही. रुक्मी, काय रे कृष्णा, तू राजा आहेस का? सांग सांग. अरे तुझा बाप राजा आहे का? अरे अरे तुझा आजा तरी राजा होता का? बोल बोल. अरे तुझ्या आप्तेष्टांकडून तुला उद्या राज्य मिळायचे, म्हणून आज तू युवराज तरी आहेस का? अरे बोल, तू राजा आहेस का गवळी आहेस? कर कर कर, तुझ्या धंद्याचा उच्चार कर. महाराज, मी गवळ्यातच लहानाचा मोठा झालो. गवळ्यात नाचलो, बागडलो, गवळ्यात पैलवानी करून धष्टपुष्ट झालो. गवळी, तेव्हा मला गवळी म्हटल्यानेही जितका आनंद होतो, तितका आनंद सम्राट किंवा देवेंद्र म्हटल्यानेही होणार नाही. शिशुपाल, आपण मला गवळी म्हणून माझा सन्मानच केला आहे. मला वाईट वाटते तेवढेच. कंसाच्या अनितीमुळे गवळ्यांचा सहवास सोडून गोकुळाला मुकून मला राजांचा धंदा पत्करावा लागला. महाराज, कंसवधापासून हा गवळी राजकारभाराचा धंदा करू लागला आहे आणि 17 वेळा या शिशुपालाला युद्धात पळावयास लावून माझ्या धंद्यात मी प्रावीण्य मिळवले आहे. माझा धंदा राजांचा आहे. उत्तम गवळी ज्याप्रमाणे गायींना सहज वळवतो, त्यांना बांधतो, त्यांचे दूध काढतो, त्याप्रमाणे मी राजांना सन्मार्गावर आणतो. नीतिबंधनांनी राजांना बांधून ठेवतो आणि सौख्य शांतीच्या दुधाचे रतीप सर्वांच्या घरी मी घालतो. मी गवळी म्हणून स्वयंवराला आलो नसून माझा धंदा राजांचा ह्या नात्याने रुक्मिणीच्या स्वयंवराला आलो आहे. तारुण्याबरोबरच प्रसंगोपात हा राजांचा धंदा माझ्या गळ्यात पडला आहे. हा राजांचा धंदा ओळखणारी, ह्या राजांच्या धंद्याला हौसेने मदत करणारी आणि या धंद्याच्या आनंदाशी गृहसुखाचा पूर्ण मिलाफ करणारी बायको मला मिळावी, म्हणून मी रुक्मिणीच्या स्वयंवराला धावून आलो आहे. महाराज, राजांच्या धंद्यात या शिशुपालाला, या शाल्वला मी 17 वेळा नादान ठरवले आहे. ज्यांना राजांचा धंदाच समजत नाही, अशा आडनावांच्या राजांच्या गळ्यात माळ घालून रुक्मिणीला कोणते ते राज सुख मिळणार आहे? आपण नावाचे राजे आहात आणि मी धंद्यानं राजा आहे. वा कृष्णा, तू आत्ताच्या भाषणाने मला पूर्वीपेक्षाही अधिक प्रिय झालायस. भीष्मक महाराज, आम्ही सर्व नावाचे राजे आहोत आणि श्रीकृष्ण खरा राजा आहे. तेव्हा ही शाब्दिक अडचण मनात न आणता आपण पूर्वीच सर्व राजांबरोबर श्रीकृष्णाला हे आमंत्रण पाठवायला पाहिजे होते. महाराज, ह्या गुराख्याची ही वटवट ऐकायला मी इथे आलो नाही. जर का तुम्ही ह्या कृष्णाला स्वयंवराच्या मंडपात येऊ देणार असाल तर कोणीही राजा उद्या मंडपात येणार नाही. मग तुम्ही तुमच्या बैलांची व रेड्यांची दावण खुशाल ह्याच्या सोबत बसवा. रुक्मिणीला कृष्णाच्याच काय, पण पाहिजे त्या बैलाच्या किंवा रेड्याच्या गळ्यात माळ घालू द्या. एक गोष्ट लक्षात असू द्या, राजमंडळाच्या ह्या अपमानाबद्दल माझ्या वेनात स्वयंवराचा मंडप वेढतील आणि रुक्मिणीला माझी पटीत म्हणून मी जबरदस्तीने कुंडीपुरातून घेऊन जाईन. शिशुपाल, 17 वेळा माझ्यापुढून पळ काढून पुन्हा जबरदस्तीच्या वल्गना माझ्या समोर. महाराज, या दटावणीला आपण भीक घालू नका. असल्या 1 ना 2 शेकडो मदोन्मत्त बैलांची शिंगे धरून माना मुरगळून फेकून देण्याची शक्ती या बाहूत आहे. मी असेच समजतो, हे बिनपणाचे स्वयंवर नसून या उन्मत्त वृषभांची रग जिरवण्याचाच पण रुक्मिणीने लावला आहे आणि हा पण जिंकल्यावरच रुक्मिणी माझ्या गळ्यात माळ घालील. महाराज, आता आम्हाला सांगा. शिशुपाल, शाल व कृष्णा, अरे असे एकेरीवर येऊ नका. पण बाबा, माझी बहीण राजाशिवाय. अरे हो, तुला तुझ्या बहिणीची काळजी आहे आणि मला ह्या विदर्भराज भीष्मकाला त्याच्या मुलीची काळजी नाही असं म्हणतो की काय? हे पहा राजे हो, हे पहा, मी एक तोड काढली आहे. कृष्ण आज राजा नाही हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. अरे पण तो उद्या राजा झाल्या वाचून राहणार नाही हेही आपण सर्वजण अगदी चांगले ओळखून आहोत. मग त्याला आज युवराज म्हणण्यामध्ये कोणती हरकत?
युवराज? अहो युवराज का? प्रत्यक्ष राजाच हा माझा मित्र आहे. शाब्दिक अडचणीची कसली एवढी वाटाघाट करीत बसला आहात तुम्ही? महाराज, मी राजाही नाही आणि युवराजही नाही. मित्रा, राजा ज्याप्रमाणे कोणत्या ना कोणत्या देशाचा असावा लागतो, नुसत्या कल्पनेचा उपयोगी नाही, त्याप्रमाणे युवराजही काल्पनिक असून भागत नाही. काल्पनिक युवराजाला काल्पनिक राजकन्याच माळ घालू द्या. बाबा, माझी बहीण काल्पनिक राजकन्या नाही. मित्रा, अरे तू तरी कसला हट्ट धरून बसलायस? महाराज तुला युवराज समजतात, तू होय म्हणजे झाले. अरे पण काल्पनिक युवराज मी काय म्हणून होऊ? तसे नव्हे कृष्णा. हे पहा, कृष्ण हा काही काल्पनिक युवराज नाही. मी म्हणतो तो मथुरेचा युवराज आहे. कंसाला मारल्यानंतर वृद्ध उग्रसेनाने ह्यालाच मथुरेचं राज्य दिलं होतं. पण लोभाने कंसवध केला असा लोकापवाद येऊ नये म्हणून त्याने ते राज्य नाकारले. महाराज, मथुरेचे राजपदच नव्हे तर युवराज पदही मी नाकारलेले आहे. लोकापवादास्तव राजपद नाकारले असे नव्हे तर मथुरेच्या राजलक्ष्मीचा लोभ मला स्वप्नीही शिवलेला नाही. महाराज, मी राजाही नाही. मी आहे हा असा आहे. राजकाजाचा धंदा करणारा मी गवळी आहे. आप्तेष्टांकडून मला पुढे मागे राज्य मिळण्याचे नसल्यामुळे युवराजही मी नाही. महाराज, राजकाजात राजांनाही मागे सारणारा पुरुष ह्या नात्याने आपण मला रुक्मिणीच्या स्वयंवराला येऊ दिले पाहिजे. मी राजा नसतानाही राजकाज करणारा पुरुष ह्या नात्याने कंसाशी द्वंद्वयुद्ध करण्याचा अधिकार जसा मला मिळाला, तसाच 17 वेळा सम्राटाचा पराभव केला म्हणून राजांच्या मालिकेत स्वयंवराच्या वेळी बसण्याचा स्वयंभू हक्क मी राजा नसतानाही मला प्राप्त झाला आहे. कृष्णा, राजाही नाही आणि युवराजही नाही. कृष्णा, अरे ऐक माझं, थोडं ऐक. तुला युवराज म्हणणं हे सत्याला सोडून नाही. उग्रसेन महाराजांच्या मथुरेच्या राजसिंहासनाचा खरा वारस तूच आहेस कृष्णा. तेव्हा तुला युवराज म्हणण्याची माझी तेवढी हौस पुरो कृष्णा, माझी तेवढी हौस पुरो. हे पहा राजे हो, मी कृष्णाला मथुरेचा युवराज मानतो आणि युवराज ह्या नात्याने त्याला माझ्या मुलीच्या स्वयंवराचे आमंत्रण देतो. उदयिक संध्याकाळी माझ्या मुलीच्या स्वयंवराच्या वेळी स्वयंवराच्या मंडपात येण्याची तसदी युवराज श्रीकृष्ण. महाराज, मी युवराज नाही. कृष्णा, अरे मित्रा, शब्दाकरिता कसली हुज्जत? मित्रा, शब्दांकरता नव्हे, मी 17 वेळा ह्यांचा पराभव केला. पुन्हा तेच. ही सिद्ध गोष्ट हे नाकबूल करीत आहेत. पुन्हा स्वयंवराच्या अगोदर 18व्या वेळा पराभव करून राजांचा जन्म पराक्रमापासून होत असतो, शब्दांपासून नव्हे. हे सर्व राजमंडळाला मला दाखवायचे आहे. महाराज, मी राजाही नाही आणि युवराजही नाही. तू राजाही नाहीस आणि युवराजही नाहीस. बाबा, आपण आपला निर्णय दिलाच आहे, तर आता जास्तीची जरुरी नाही. तू राजाही नाहीस आणि युवराजही नाहीस. उद्या तुला स्वयंवराच्या मंडपात पाय देखील ठेवू देणार नाही. उद्या हा रुक्मी या आगंतुकाला कुंडनपूरच्या वेशी बाहेर अडवून धरेल आणि इतकेच नव्हे तर सर्व राजमंडळ यादव सेनेवर तुटून पडेल. हा, आणि सम्राट जरासंध महाराज यांच्या सेना कंसवधाचा सूड उगविला अशी वार्ता प्रथम पाठवून नंतरच स्वयंवराच्या मंगल कार्याचा आरंभ होईल. युद्धाचे हे आव्हान मी आनंदाने स्वीकारित आहे. महाराज, आपण स्वयंवराची तयारी ठेवा. उद्या प्रथम शिशुपालाचा मी पराभव करेन आणि नंतरच मंडपात पाऊल ठेवीन. शिशुपाला, युद्धाचे हे आव्हान मी आनंदाने स्वीकारित आहे. तू मात्र 18व्या वेळी देखील पलायन करू नकोस. अरे जा आगंतुका, जा गावाबाहेर जा आणि यादवांचे रेडे स्वयंवराच्या मंडपात उद्या बळी देण्याकरता हाकून घेऊन नये. आगंतुक आगंतुक आगंतुक. थांबा रुक्मिणी, शिशुपाल, जरा थांबा. शाब्दिक अडचणीकरिता लढाई कशाला? राज्य पराक्रमापासून उत्पन्न होत असतात, त्याचप्रमाणे माता पितर किंवा इष्टमित्र ह्यांच्यापासूनही राज्यांची प्राप्ती होत असते. कृष्णा, कंसवधाच्या वेळी तुला आनंदाने कडकडून भेटणारा पहिला राजा मी. मथुरेच्या युद्धात 17 वेळा आपण होऊन तुला मदत करणारा राजा मीच. रुक्मिणीच्या स्वयंवराचे आमंत्रण तुला दिलेच पाहिजे म्हणून आग्रह धरून बसणारा राजा मीच. मग मित्र कार्य केवळ शाब्दिक अडचणीमुळे मी कसं बिघडू देईन? भीष्मक महाराज, हो कृतकैशिका, राजा असलेल्या ह्या श्रीकृष्णाला स्वयंवराचे आमंत्रण द्या. मी माझे राज्य ह्या वेळेपासून
श्रीकृष्णाला अर्पण करतोय. कृतकैशिका मी या वेळेपासून राजा नाही, श्रीकृष्ण राजा आहे. भीष्मक महाराज, हो कृतकैशिका हो. आता तरी श्रीकृष्ण महाराजांना स्वयंवराचे आमंत्रण द्या. मी श्रीकृष्ण महाराजांना माझ्या मुलीच्या स्वयंवराचे आमंत्रण देतो. उदयिक संध्याकाळी माझ्या मुलीच्या स्वयंवराच्या वेळी स्वयंवराच्या मंडपात येण्याची तसदी युवराज श्रीकृष्ण आणि महाराज श्रीकृष्ण यांनी घ्यावी. शिशुपाल महाराज, आपण आता सर्व राजमंडळाला कळवावं, श्रीकृष्ण आता राजा झाला आहे, राजा. आणि आपल्या आगमनानं माझ्या मुलीच्या स्वयंवराचा मंडप साजरा करण्यास आपणास आता किमपीही कमीपणा नाही महाराज, किमपीही कमीपणा नाही. आणि माझ्यातर्फे ही सर्व राजमंडळास अशी विनंती करावी की उदयिक सकाळी सूर्योदयाबरोबर माझ्या शिबिरात सिंहासनावर बसलेल्या ह्या श्रीकृष्णाला मूर्धाभिषेक व्हावायचा असून त्या समारंभालाही सर्व राजमंडळाने येऊन मला कृतार्थ करावे. मूर्धाभिषेक? कृतकैशिका, या राज्याभिषेकाने तुझ्या मस्तकावर तुझ्या घराण्याचा रक्ताभिषेक होईल, हे पक्के लक्षात ठेव. रुक्मी, शिशुपाल, कृतकैशिका, अरे तुझ्यासारखे महात्मे ह्या पृथ्वीच्या पाठीवर आहेत, म्हणून अधर्माला डोकं वर काढता येत नाही. बरं महाराज, कंसवधाच्या वेळी ज्या धर्माचे मी संगोपन केले तोच धर्म मूर्तिमंत होऊन माझ्या या मित्राच्या रूपाने माझा पाठीराखा झालाय. मित्रा कृतकैशिका, पराक्रमाच्या जोरावर स्वयंवराच्या मंडपात शिरण्याची माझी इच्छा होती, कारण मी कंसवध केला आणि जरासंधाशी युद्ध केले, हा अधर्म केला अशी माझी निंदा या शिशुपालानं आरंभली आहे. अधर्म व धर्म यामधील निर्णय रणभूमी करते आणि सुशील कुमारिका प्रीतीच्या छापाने तो निर्णय मुकरर करतात. पराक्रमाच्या दिव्यात काही न्यून असेल तर ते प्रथम भरून काढून मग मुख्य न्यायाधीशापुढे उभे राहावे अशी इच्छा होती. पण मित्रा कृतकैशिका, तुझ्या अकृत्रिम स्नेहाने न्यून आत्ताच भरून काढले आहे. उग्रमुख बहुबिकट धर्म मन गावे, उग्रमुख बहुबिकट धर्म मन गावे, उग्रमुख बहुबिकट धर्म मन गावे. परिसमाचरिताची प्रेमात लोभे, उग्रमुख बहुबिकट धर्म मन गावे, उग्रमुख बहुबिकट धर्म मन गावे. कंसावधीले परिलोभन त्यात, कंसावधीले परिलोभन त्यात, खाली स्वसुख त्याग, खाली स्वसुख त्याग, स्नेहा सुजनात. उग्रमुख बहुबिकट धर्म मन गावे, उग्रमुख बहुबिकट धर्म मन गावे. परिसमाचरिताची प्रेमात लोभे, उग्रमुख बहुबिकट धर्म मन गावे, उग्रमुख बहुबिकट धर्म मन गावे. मला वाटलं तू पुष्कळ दागिने अंगावर घातले असावेस म्हणून इतकी सुरेख दिसते. सर, एकही दागिना अंगावर घालू नको. तुला कसं लागेल ना, ते सगळे राजे मेले तुझ्याकडे एकसारखे टक लावून पाहू लागते, मेल्यांची दृष्टच लागली. आई, तसं काही व्हायचं नाही. तुला आपलं वाटतं झालं मी सर्वांहून सुंदर आहे म्हणून. पण खरं सांगू काय, तो नंदकुमार मंडपात आला म्हणजे माझ्याकडे कोणी देखील पाहणार नाही. सर्वांचेच डोळे त्या रम्य मूर्तीत खिळून राहतील आणि मग मला दृष्ट लागायला कोणाला दृष्टी शिल्लक राहणार नाही. आज सकाळी काय झालं माहितीये काय? एकला नयनाला विषय तो झाला, एकला नयनाला विषय तो झाला, एकला.
स्वयंवराच्या वेळी तू अगदी साधी वेडी बिद्री विद्रूप दिसलीस तरी चालेल. पण मी हे तुला काय सांगते, मी किती सांगितलं शिकवलं तरी तुला विद्रूप व्हायला काही व्हायचं नाही. पण आता मला मोठी काळजी पडली. तुझं हे रूप झाकून तरी कसं ठेवावं, काय करावं बरं? त्या दुष्टांची नजर पडता कामा नये. आई अगं त्याची नको काळजी, अगं पण त्यांचं रूपच तसं. दुष्टांनी त्यांना पाहिलं म्हणजे त्यांचा वैरभावच नाहीसा होतो. अगं त्यांच्या पुढे माझं रूप ते काय? आई ज्या स्वरूपामुळे शिशुपालाचा दुष्टपणा वाढत जातो ती मी खरोखर सुंदरच नव्हे. अगं आम्हा बायकांचं सौंदर्य जर पुरुषांना असं दुष्ट करू लागलं तर आम्हा बायकांना सुंदर म्हणण्याऐवजी कुरूपच म्हणलं पाहिजे. सौंदर्य ते खरं, त्या नंदकुमाराचं सौंदर्य ते खरं सौंदर्य. त्यांना पाहिलं म्हणजे मनातला वैरभावच नाहीसा होतो आणि या जगात कोणी दुष्ट म्हणून आहे याची आठवणच राहत नाही. कोणाला त्यांच्याशी वैर करावाचं वाटेल? त्यांचं दर्शन झाल्यावर कोणाच्या हातातली शस्त्रास्त्र गळून पडणार नाही. त्यांचा आवाज ऐकल्यावर कोणाची मान त्यांच्या पुढे लावल्याशिवाय राहील. त्यांनी प्रेमाने आणि प्रसन्न मुद्रेने पाहिल्यावर सर्व काळ त्यांच्याच सहवासात घालवावा असं कोणाला वाटणार नाही. शत्रूंना मित्र करणारं तसलं खरं सौंदर्य ते त्यांचंच. बली तो नरसा
बलितो नरशार्दूल साचा क्षणी विनाशित रिपुभाव मनीचा रूप बलितो नरशार्दूल साचा रूप बलितो नरशार्दूल 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 तू जर त्यांना माझ्याप्रमाणे राज्याभिषेकाच्या वेळी डोळे भरून पाहिलं असतंस तर स्वयंवराच्या वेळापूर्वी, स्वयंवराच्या वेळी आणि स्वयंवर झाल्यावरही माझ्या लग्नाच्या पायी कुठेही रक्तपात व्हायचा नाही असं माझ्याप्रमाणे तुला देखील खात्रीनं वाटलं असतं. नको ग बाळे नको, तू आता फार काहीही बोलू नकोस. तू जशी सुंदर आहेस ना तशी शहाणी आहेस. मला आता भीती वाटायला लागली आहे तुझ्या सौंदर्यापेक्षाही तुझ्या शहाणपणालाच अधिक दृष्ट लागेल की काय. मी काय म्हणते, हे लग्न आटपून जाईपर्यंत तू कुणाशीही काहीही बोलू नकोस. माझी बाळ शहाणी आहे हो, शहाणी. त्या रुक्मीला म्हणावं हिच्याकडून काहीतरी शहाणपण शिक. माझी मुलगी शहाणी आहे हो, शहाणी, अगदी शहाणी. आली मोठी शहाणी. शहाणी आहे ना, शहाणी. आई तू हिला अशी शेफारून ठेवली आहेस ना, म्हणून हिच्या मूर्खपणामुळे त्या मथुरेचं युद्ध कुंडीलपुरातच होण्याची वेळ आली आहे. काय ग रुक्मिणी, हा तुला त्या कृष्णाच्या राज्याभिषेकाला जायला कोणी सांगितले होते? मी नाही हो सांगितलं, मग त्यात काय बिघडलं? सांग ना, कोणी सांगितले होते? कृतकैशिक महाराजांनी आग्रह केला, बाबा हो म्हणाले, आणि मीही पूर्वी कधी राज्याभिषेक पाहिला नव्हता. राज्याभिषेक पाहिला नव्हता? भिकाऱ्याचीच मुलगी नाही का तू? राज्याभिषेक पाहिलास, आता रुधिराभिषेक पाहावा लागेल. कपाळी असलं तर वीरकन्येने तेही पाहिलं पाहिजे. पाहिलंच आई कशी चुरू चुरू बोलतीये ती. तो कृष्ण इथे आल्याने हिला वाटले सगळे हिच्यासारखेच झाले आहे. हिचे स्वयंवर आरंभिले, हीच चूक झाली. त्या शिशुपालालाच हिला देऊन टाकायला पाहिजे होती. रुक्मिणी, एक गोष्ट विसरू नकोस, बाबा जर आड आले नसते तर मी आणि आईने केव्हाच तुझ्या शिशुपालाशी लग्न लावून टाकले असते. दादा, अरे असं का म्हणतोस? बाबा तरी तुझ्या पुढे काय करणार आहेत? बाबांच्या हट्टामुळे नव्हे तर माझ्या सुदैवाने कंसवध झाला आणि जरासंधाचा पराभव झाला म्हणून तुझं साधलं नाही. नाहीतर शिशुपाल दाखवतील तीच पूर्व दिशा तुम्हा आम्हाला कबूल करणं भाग होतं. कंसवधाने मथुरेचा वृद्ध राजा उग्रसेन तेवढा कैदेतून सुटला असं नव्हे तर सर्वच वृद्ध राजांचा जाच कमी झाला आणि सर्व तरुण कन्यांना त्यांच्या आईबापाचा आश्रय मिळाला. कंसवध जर झाला नसता, जरासंधाचा पराभव जर झाला नसता, मथुरेच्या युद्धात यादवांची सरशी जर झाली नसती तर सर्वच तरुण कन्यांना आपल्या आईबापाचं आश्रयस्थान बळजोरीमुळे सोडावं लागलं असतं. परंपरागत त्यांची लग्न न लागता कंसाच्या किंवा शिशुपालाच्या पापी नेत्र संकेताप्रमाणे भलत्याच्याच गळ्यात त्यांना माळा घालाव्या लागल्या असत्या. आणि जरासंधाचा लोभ संपादन करण्याकरता दादा भावांनी आपल्या बहिणीचं सौंदर्य विकलं असतं. तेव्हा म्हणते दादा, बाबा नाही तुझ्या बेताच्या आड आले तर कंसवध आड आला. कंसवध आड आला तर ठीक आहे, ती आडकाठी कृष्ण वधाने दूर केली जाईल. तुला कृष्ण नवरा पाहिजे नाही? त्या कृष्णाला राज्याभिषेक झाल्याने त्याचे बळ वाढले असे थोडीच आहे. उलट या राज्याभिषेकाने उद्याचे मरण आज आणले इतकेच. ऐक रुक्मिणी, ऐक. ऐक कृष्ण वधाच्या तयारीच्या ह्या दुमदुमी ऐक. राज्याभिषेक पाहण्यास तू गेलीस त्याचा हा परिणाम ऐक. या दुमदुमी कसल्या म्हणून विचारतेस? राजमंडळाची सर्व सेना तयार झाली आहे. शिशुपाल, शाल्व आणि सम्राट जरासंध महाराजांच्या सेना आपापल्या शिबिरातून बाहेर पडल्याच्या या दुमदुमी आहेत आणि त्यांचा निरोप बाबांना कळवण्याकरिता मी पुढे आलो आहे. ऐक रुक्मिणी, ऐक नीट या दुमदुमी ऐक. तुझ्या स्वयंवराचा मंडप राजमंडळाची सेना क्षणात वेढून टाकेल आणि तू किंवा बाबांनी समंजसपणाचे उत्तर न दिल्यास स्वयंवराच्या मुहूर्ताचे एक प्रहर आधी स्वयंवराचा मंडप उद्ध्वस्त केला जाईल. सांग रुक्मिणी, सांग. आई ही फार शहाणी आहे ना, शहाणी. भाऊ, शहाणपणाचे काय उत्तर देते ती? हो, शहाणीचे बरं माझी मुलगी. विचार ना तुला काय विचारायचं ते. आधी उगीच राग कशाला दाखवतो?
दाखवू दे. त्याला अगोदर लागेल तितकं धाक दाखवू दे. धाक दाखवून झाल्यावर दादा तू सावकाशपणाने मला प्रश्न विचार आणि मग संथपणाने काय सांगायचं ते मी सांगेन. रुक्मिणी 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 या संतपणा पुढचा ऐक. रुक्मिणी ऐक. या दुंदुभी ऐक. या दुंदुभी विचारित आहे. राजमंडळाची सर्व सेना विचारित आहे. शिशुपाल, शाल्व आणि सम्राट जरासंध महाराजांसारखे बलाढ्य राजे विचारित आहे. सम्राटाचा प्रथम सेनापती होऊन मागाहून सम्राट पदाला चढून आपल्या आई बापांचे नाव अजरामर करणारा हा रुक्मी आपल्या बहिणीला विचारतो आहे. रुक्मिणी, विदर्भ देशाची अब्रू तू आज राखणार की नाहीस? अरे आज आमची बेअब्रू होणार ती कशी? या दुंदुभी सांगत आहेत कशी होणार ते. होय आई, रुक्मिणीने आता शिशुपालालाच मरण्याचे वचन मला दिले पाहिजे. तर आणि तरच हे स्वयंवराचा मंडप विध्वंस करण्यापासून राहील. नाहीतर सर्व काही विध्वंस होऊन जाईल. सांग रुक्मिणी, सांग. तू शिशुपालाच्या गळ्यात माळ घालणार का स्वयंवराच्या मंडपाचा विध्वंस करून घेणार? दादा तू मनात आणलंस तर स्वयंवराच्या मंडपाचा विध्वंस होऊ देणार नाहीस. विदर्भ देश शौर्य इतकं जाज्वल्य आहे की मंडप जाळण्या-पोळण्याच्या शिशुपालाचा वर्ग ना माझा दादा क्षणात खोल करून सोडेल. मंडपाचा विध्वंस होण्याने आपल्या घराण्याची होणारी बेअब्रू वाचवण्याचं सामर्थ्य दादा तुझ्या मनगटात असताना मंडपाचं रक्षण कसं करू हे मला का विचारतोस? तुला विचारतो याचे कारण शिशुपाल माझा मित्र आहे, माझा दुसरा प्राण आहे. आणि या रुक्मीच्या मनगटातील शक्ती मित्र कार्य करून घराण्याचे नाव शिखरास पोहोचव असं मला सांगत आहे. म्हणून म्हणजे दादा तू होऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या बहिणीचं लग्न मंडप पाडणार असंच ना? होय, असंच. मी आणि शिशुपाल दोघे मिळून तुझ्या लग्नाचा मंडप पाडणार, तोडणार आणि जाळणार. नाहीतर विदर्भ देशाची अब्रू लयाला गेली. विदर्भ देशाच्या अब्रूला कलंक लागला आणि विदर्भ देशाचे राजघराणे कवडीमोल झाले. कोण म्हणतो विदर्भ देशचे राजघराणे कवडीमोल झाले म्हणून? कोण? रुक्मी? ह्या विदर्भ देशचा युवराज, ह्या भीष्मकाचा मुलगा रुक्मी तू असे म्हणतोस? तुझी वाचा असे अभद्र शब्द उच्चारू शकली तरी कशी रुक्मी? बाबा मी असे बोलू नको तर काय करू? मी आपणहून असे बोलत नसून या दुंदुभी मला असे बोलायला भाग पाडत आहे. ऐका बाबा, राजमंडळाची सेना तयार झाली आहे आणि रुक्मिणीच्या स्वयंवराच्या मंडपाबरोबरच तुमच्या राजघराण्याची प्रतिष्ठा जाळून टाकण्याचा त्यांचा बेत आहे. ऐका बाबा, या दुंदुभी नीट ऐका आणि मग मला काय उपदेश करायचा होता. रुक्मी, माझ्या राजवंशाची प्रतिष्ठा कशी राखायची ते मला चांगलं कळतं. राजदरबारामध्ये माझ्या मस्तकावर असलेला राजमुकुट तुझ्या मस्तकावर चढेपर्यंत तुला त्याची काळजी करायचं काही एक कारण नाही. आणि हो, रुक्मिणीलाही हे असंच कर तसंच कर म्हणून धाक दाखवण्याची गरज नाही. रुक्मी, कंसवधाच्या आधीचे दिवस आता राहिले नाहीत आणि श्रीकृष्ण आता मथुरेत नसून तो इथे कुंडीणपुरात आहे हे विसरू नकोस रुक्मी. तो गवळी इथल्या गायी चालीत असला काय किंवा त्या गोकुळच्या गायी चालीत असला काय, दोन्ही आम्हाला सारख्याच. ऐका बाबा, कान लावून नीट घ्या. तुम्ही ऐका, मग मला दोष द्या. रुक्मी, अरे ह्या दुंदुभी यादव सेनेच्या आहेत. यादव सेनेच्या. हो, यादव सेनेच्या. कृतकेशिकाची सेना आणि विदर्भ देशची सेना मिळून चक्र
रथकैशिकांच्या आणि यादवांच्या मदतीने तुझ्या स्वयंवराचं रक्षण करायला आता आम्ही समर्थ आहोत. बाळे, बापाने सर्व आप्तेष्टांच्या मदतीने मुलीला योग्य वर तरी पाहून द्यावा, किंवा आईबापांमध्ये जर एकमत होत नसेल तर घराण्याच्या प्रतिष्ठेला अनुसरून बोलावलेल्या नवरदेवांपैकी कुणालाही माळ घालण्याची परवानगी तरी मुलीला द्यावी, असा स्वयंवराचा निर्बंध आहे. आता तुझ्या स्वयंवराच्या पायी प्रथमच आम्हा बापलेकांमध्ये दुफळी निर्माण झाली. तेव्हा आता स्वयंवराच्या वेळी कोणालाही माळ घालण्याची परवानगी तुला ह्या विवाहाच्या निर्बंधाने मिळालेली आहे. त्यातच आमंत्रण कोणाला द्यायचं या संदर्भातली कटकट सुद्धा रथकैशिकांच्या औदार्यामुळे आता मिटलेली आहे. तेव्हा बाळे, तुझी तू मुख्त्यार आहेस. तुझ्या स्वयंवराचं आम्ही रक्षण करू. आणि हो, तू ज्याला वरशील त्याचा पक्षही आम्ही स्वीकारू. पण स्वयंवराच्या वेळी जर का तू कोणालाही वरले नाहीस तर मग मात्र तुझी अखत्यारी संपेल आणि मग आम्ही सांगू त्याच्याशी तुला विवाह करावा लागेल. आम्ही आता पुढील उद्योगाला लागतो. तोपर्यंत तू श्री महालक्ष्मीचे मनन आणि पूजन कर, जेणेकरून आपल्या घराण्याची प्रतिष्ठा वाढेल आणि तुझेही कल्याण होईल अशी बुद्धी श्री महालक्ष्मी तुला स्वयंवराच्या वेळी देईल. कल्याण असो. येतो. बाबा, विदर्भ देशी आणि आपल्या घराण्याची प्रतिष्ठा वाढावी अशीच जगदंबेची प्रार्थना मी आजपर्यंत करत आली, आणि आता आपल्या आज्ञेप्रमाणे जगदंबेपाशी मला हेच मागायचंय. मम सुखाची, मम सुखाची, मम सुखाची देवा देवा, मम सुखाची देवा देवा, मम सुखाची देवा देवा, मम सुखाची देवा देवा, तुझ्या काय प्रश्न आहे? शिशुपाल स्वयंवराला येणार नाहीत. शिशुपाल स्वयंवराला येणार नाही ते सांगू नकोस. मी ऐकत नाही. ऐकत नाही काय? ऐकलेच नाही. शिशुपाल स्वयंवराला येणार नाही हे न सांगता प्रश्न विचार. शिशुपाल स्वयंवराला येणार नाही ते सांगू नकोस. मी ऐकत नाही, ऐकणार नाही, ऐकलेच नाही. शिशुपाल स्वयंवराला येणार नाही हे न सांगता प्रश्न काय तो विचार. शिशुपाल स्वयंवराला येणार नाही, ते रुक्मिणी कोणाला माळ घालेल?
आत्ता बरोबर बोललीस. मी प्रश्न तेवढा ऐकला. रुक्मिणी कोणाला माळ घालणार हा प्रश्न. अगं हा प्रश्न पाहायला रुक्मिणीचा हात प्रथम पाहायला पाहिजे. ग्रहांनो चालेल, रुक्मिणी ऐवजी तुझा हात पाहिला तरी चालेल. पाहू हात. वाह, सामुद्रिक कसे अगदी बरोबर येते. स्नेहलते, तुझ्या हातावर प्रतिस्पर्धी नवऱ्याच्या 2 रेषा नाहीत, एकाच नवऱ्याची रेष आहे. आणि यावरून मी असे वर्तवतो की आत्ताच्या स्वयंवराला शिशुपाल येणार नाही. अहो पण मी हे तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. मग मी कुठे ऐकले होते? हे ज्ञान मला गणिताने झाले, ज्योतिषाने मला सांगितले, सामुद्रिकावरून मी ते ताडले. शिशुपाल येणार नाही हे माझे भविष्य बरोबर आले. दिनेश्वर, मी हे तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. सांगून काय उपयोग? मी ज्योतिषाने ते काढले आहे, कबूल केले पाहिजेस बरोबर आहे म्हणून. आत्ताच्या वेळेवरून प्रश्न पाहता असे साफ ठरते की शिशुपाल येणार नाही. शिशुपाल स्पष्ट येणार नाही. पाहू हात. एकच नवरा आहे. शिशुपाल येत नाही हे माझे भविष्य वज्रलेप झाले. काय येतोय शिशुपाल? म्हणावे कसा येतो पाहू. शिशुपाल येत नाही. सामुद्रिकही तेच सांगते, ग्रहही तेच बोलतात. शिशुपाल येत नाही. आता मला सांग, माझ्या भविष्यावर तुझा पूर्ण विश्वास बसला ना? दिनेश्वर, ओ दिनेश्वर, बोला. मी हे सर्व तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. ओ दिनेश्वर, पुन्हा मला तेच सांगतेस? कोणाशी तू मोठी, माझ्या ज्योतिषावर विश्वास न बसायला. असल्या पाखंडांना कधीही भविष्य सांगू नये. तुमचा ज्योतिषावर विश्वास नाही, तुमचा देवावर विश्वास नाही, तुमचा धर्मावर विश्वास नाही, तुमचा गुरुवर विश्वास नाही, मंगळावर विश्वास नाही, शनिवार विश्वास नाही. राहू आणि केतू यांचे ग्रहण सूर्यबिंबाला न लागता जेव्हा प्रत्यक्ष तुम्हाला लागेल आणि तुमची तोंडे काळी टिक्कर पडतील तेव्हाच तुमचा विश्वास बसेल. ओ दिनेश्वर, आहात की गेलात? मला रुक्मिणीने सांगितलं, श्रीकृष्णाच्याच गळ्यात स्वयंवराच्या वेळी तिची माळ पडायला तिने स्वयंवराच्या मंडपात कोणत्या दाराने प्रवेश केला पाहिजे हे ताबडतोब आपणाला येऊन विचार. म्हणून विचारते हो हा प्रश्न. मग ताबडतोब राजकन्येला म्हणावे, ज्योतिषावर जिचा विश्वास आहे अशी मैत्रीण प्रश्न विचारायला पाठव, म्हणजे मग मी उत्तर देईन. माझा पूर्ण विश्वास आहे हो. आहे हो. मग शिशुपाल येणार नाही हे प्रश्न पाहून मी सांगितले, होय ना? बरोबर हो, अगदी बरोबर. आणि आपण इतके बिनचूक भविष्य करता हेही सांगेन हो रुक्मिणीला. आत्ता वाटेवर आलीस. असे सरळ प्रथम पासूनच बोलली असतीस तर. असो, शिशुपाल येणार नाही हे तर मी वर्तवले. पाहू हात. या. अगं वर धर जरा. ग्रहांनो नीट लक्ष द्या. अरे काय? दशमवर शनी, अष्टमवर गुरु. अरे बापरे. अगं तुझ्या हातावर चक्रवर्ती पदाची सर्व राजचिन्हे आहेत. तू कोणातरी सम्राटाची बायको झाली पाहिजेस. सम्राट. सांभाळ हो, जरासंध महाराजांच्या नजरेस पडू नकोस, नाहीतर त्यांच्या म्हातारपणीची तूच पट्टराणी होऊन तुझेच स्वयंवर व्हायचे. ओ, मी माझ्याबद्दलचं भविष्य विचारत नाही काही. श्रीकृष्णाचा आणि रुक्मिणीचा विवाह होईल की नाही एवढंच विचारतीये. अरे हा प्रश्न तर मी विसरलोच. कसे म्हणतेस? श्रीकृष्णाचा आणि रुक्मिणीचा विवाह होईल की नाही हा प्रश्न मी पाहू. बर, आता नीट ध्यानात ठेव, विसरू नकोस. तुझा हात पाहून मी असे वर्तवले की आत्ताच्या स्वयंवराला शिशुपाल येणार नाही. वर्तवले ना? हो वर्तवले.
का विसरलीस? नाही विसरले. हा, तर तुझा हात पाहून मी असे वर्तवले की तुझ्या हातावर चक्रवर्ती पदाची सर्व राजचिन्हे आहेत आणि त्यावरून मी असे वर्तवतो की रुक्मिणीला आज चक्रवर्तीच नवरा मिळणार. रुक्मिणी जरासंधाला माळ घालणार आहे की काय? नाही, श्रीकृष्णाला घालणार आहे. हा, श्री ते सांगू नकोस, ज्योतिषाने काढतो. चक्रवर्ती नाही तरी चक्रधारी तरी नवरा मिळाला पाहिजे. श्रीकृष्ण चक्र धारण करतो, तेच ते शस्त्र. सांग रुक्मिणीला श्रीकृष्णाचा नवरा आज मिळणार असे मी भविष्य वर्तवले. येते मी. आपला आशीर्वाद रुक्मिणीला नक्की सांगते. येते. स्नेहलते इकडे. आता काय? पुन्हा नमस्कार कर. येते मी. आपला आशीर्वाद रुक्मिणीला नक्की सांग. अरे देवा, अरे ग्रहांनो, अरे देवा. अहो काय झालं, एवढे घाबरलात का? पुन्हा नमस्कार कर. हो काय झालं दिनेश्वर? नमस्कार कर. अरे देवा, अरे देवा, माझे सगळे भविष्य उलते पालते उलते. काय? अरे देवा, अगं तुझे मस्तक इतक्या वेळ मी पाहिलेच नव्हते. माझे मस्तक? अरे देवा, माझे सगळे भविष्य खोटे ठरणार. पुन्हा नमस्कार कर भाऊ. पुन्हा नमस्कार कर. पण झालं काय? अरे देवा. अहो झालं काय दिनेश्वर? तुझे कपाळ आणि त्याची कवटी उलटी लागलीये. काय? मग काय काय पुन्हा काय? तरीच म्हटले ही चक्रवर्तीची बट्टराणी होणार कशी? अशी सुलक्षणी, अशी दरिद्री का? छे 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 छे, सारे भविष्य उलते पालते उलते. अरे देवा, कवटी 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 उलटी उलटी कवटी कपाळाची. शिशुपाल महाराज स्वयंवराच्या मंडपात आले आहेत. चला लवकर चला, चला लवकर चला. थोडा श्वास घेऊ दे. शिशुपाल महाराज मंडपात यायचेच, आलेच पाहिजेत, आलेच आहेत. हिच्या कपाळाची कवटी उलटी लागली आहे. शिशुपाल महाराज येणार नाहीत म्हणून मी भविष्य केले, ते आले का? कवटी उलटी, कवटी उलटी. जा 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 मुकाटाने जा. कपाळाची कवटी उलटी उलटी कवटी कपाळाची. जा मुकाट्याने, पुन्हा येऊ नकोस. कवटी उलटी. मेल्याच्याच कपाळाची कवटी उलटी आहे. हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची अवदसा मला कुठून जाणवली कोण जाणे? माझे सारे भविष्य बोलते. ओ येते मी. येऊ नकोस. कसं येतेस? कपाळाची कवटी उलटी होऊन येऊ नकोस पुन्हा. जा. कपाळाची कवटी उलटी म्हणे. मुला चंद्र्या, खरोखरच काय रे शिशुपाल महाराज आले? हो हो, खरे म्हणजे काय? स्वयंवराच्या अगोदर लढाई होत नाही. सर्व राजांनी स्वयंवराला हजर राहावे असे राजमंडळाने ठरवले. लढाई होईल म्हणून तुम्ही स्वयंवराच्या मंडपात गेला नसाल हे माझेच भविष्य अखेर खरे ठरले, होय की नाही? मुला चंद्र्या, मला सांग, म्हणजे एकूण सारे स्वयंवर सुरळीत पार पडणार? एकदम सुरळीत पार पडणार बाबा. स्वयंवर सुरळीत पार पडणार. ह्या चंद्राचे भविष्य खरे ठरल्यापासून कसे राहील? मुला चंद्र्या, काय भविष्यासंबंधाने कोणीही असा अभिमान धरू नये. बरं, तुझ्याप्रमाणे मी जेव्हा सुद्धा लहान होतो तेव्हा मीही असाच अभिमान धरायचो. प्रणाम.
यावे सम्राट यावे. बसावे. सम्राट जरासंध महाराज, शिशुपाल महाराज, आपण सर्वांनीच आपल्या आगमनानं माझ्या मुलीच्या स्वयंवराचा मंडप सुशोभित केला. हा तर विदर्भ देशचा बहुमानच झाला. स्वयंवर म्हणजे भांडणाचं मूळ, दुहीचं कारण आणि युद्धाला आव्हान असा दुर्लौकिक माझ्या मुलीच्या स्वयंवरामुळे होतो की काय अशी आतापर्यंत भीती वाटत होती खरी. पण आपल्या सर्वांच्याच मजवरील प्रेमामुळे ती काळजी आता दूर झालेली आहे. आपल्या आगमनानं माझ्या मुलीच्या स्वयंवराचा मंडप सुशोभित करून आपण सर्वांनीच मजवर जे प्रेम दाखवले आहे तसेच प्रेम माझ्या मुलीचं स्वयंवर संपून तिचा लग्नोत्सव सुरू असतानाही असेच कायम ठेवावे असे माझे आपणा सर्वांपाशी अगदी प्रेमाचे मागणे आहे. रुक्मी, तुझ्या बहिणीला आता स्वयंवराच्या मंडपात येऊ दे आणि स्वेच्छेला येईल त्या राजाला रुक्मिणी माळ घालू दे. होय बाबा. ये ये रुक्मिणी ये. रुक्मिणी, तुझ्या स्वयंवराकरता सर्व देशचे राजे इथे जमले आहेत. अधिराज सम्राट जरासंध महाराज, प्रतापी शाल्व, महाप्रतापी शिशुपाल आदी करून राजमंडळाचे आधारस्तंभ या बाजूला बसले आहेत. तर कृथकैशिक, वक्रदंत आणि वगैरे वगैरे राजमंडळाचे प्रतिस्पर्धी दुसऱ्या बाजूला बसले. रणांगणावर युद्धाचे वेळी जसे दोन पक्ष दिसतात तसेच दोन पक्ष या स्वयंवराच्या मंडपातही दिसत आहेत. युद्धाचे वेळी रणांगणावर वीरांच्या अंगची शक्ती सत्पक्ष कोणता याचा परिचय देत असते. परंतु ज्यावेळी सत्पक्ष कोणता हे सांगताना वीरांची शक्ती थकून जाते आणि समरभूमी निवाडा देण्याचे नाकारते, तेव्हा पुरुषांच्या हातातले न्यायाधीशाचे काम बायका आपल्याकडे घेत असतात. मथुरेच्या युद्धात 17 वेळा पराभव पाहूनही निवाडा झाला नाही असं म्हणणारा हा कृष्ण आज शेवटचा निकाल ऐकण्याकरिता या दरबारात उपस्थित आहे. तेव्हा ताई, तू आता शिशुपालाच्या गळ्यात माळ घाल आणि या युद्धाची परिसमाप्ती करून विदर्भ देशाचे धन्यवाद सर्व राजमंडळास गावयास लाव. रुक्मी, मथुरेच्या लढाईची गोष्ट निघालीच आहे म्हणून मला बोलणे भाग आहे. रणांगणावर आम्हास नेहमी जयच मिळालाय, पण कृष्णवधाने कंसवधाचा सूड आम्हाला उगवता आला नाही. ह्याचे कारण म्हणजे ह्या कृष्णाने 17 वेळा माझ्या समोरून पळून जाऊन तोंड गाळे केले हे होय. असल्या सुंदर राजकन्या म्हणजे वीरांच्या भोग्य वस्तू होत. सत्पक्ष व खोटा पक्ष असला निवाडा देण्याचा अधिकार सौंदर्याला नाही. आणि मी इथे आलोय ते माझ्या शौर्याचे बक्षीस मिळविण्याकरता, राजमंडळाच्या कृत्याबद्दल निवाडा ऐकण्याकरता नाही. मी आलो आहे तो निवाडा ऐकण्याकरता आलो आहे. मी कंसाचा वध केला नसून राजमंडळातील अनितीचा वध केला आहे आणि म्हणूनच मला 17 वेळा जय मिळाला. जेथे धर्म तेथे जय. हा धर्माचा विजय बायका चिरस्थायी करतात. म्हणूनच कंसवधापासून धर्माची स्थापना चिरस्थायी करण्याकरता मला स्वयंवराला आमंत्रणाशिवाय येणे भाग पडले. निर्मल अंतःकरणाची, निर्दोष सौंदर्याची आणि सद्धर्माची खाण म्हणून राजकन्येचा लौकिक आहे. आणि असल्या आदिशक्तीच्या सिंहासनापुढेच पुरुषार्थाचा निकाल लागत असतो. सुंदर मुखललना, सुंदर मुखललना, मुखललना, निज जनक कुलमना, तन मनन च दे अथम जना सहज असा नियम दावी निज लहरी सदय विनय विनय विनत न्यायरत नीतियुग नंदना. सुंदर मुखललना, सुंदर मुखललना, सुंदर मुखललना. सुखद
लग्न असु विकसन सुखद लग्न असु विकसन नरतनु बलधन कर्म भाव सुख विलसनी कुशल नाही वधु समान कुशल नाही वधु समान निकटी गमन धर्म जाण निकटी गमन धर्म जाण नय विनयची पथ विशाल नय विनयची पथ विशाल सौंदर्या सुंदर मुखललना सुंदर मुखललना सुंदर मुखललना निज जनक कुलमना तन मन नचते प्रथम जना सहजसा नियमदा विधि जलद सदय गुणय विनय विनत न्यायत नीतियुत नंदना सुंदर मुखललना सुंदर मुखललना सुंदर मुखललना ललना ललना. रुक्मी, राजकन्येच्या हातातील माळेने जर माझे कंसवधाचे कृत्य अधर्माचे ठरवले तर माझेच कुठेतरी चुकले असे समजून सम्राट जरासंध यांच्या राजमंडळाचा विरोध करण्याचे मी सोडून देईन. अरे तू सोडून देऊन गप्प घरी बसशील, पण तुला बसू कोण देतोय? राजकन्ये, ह्या स्वयंवराचा विध्वंस न करता मी शांतपणे इथे येऊन बसलोय. याचे कारण म्हणजे सुंदर्याला विनाकारण दुखविणारा हा शिशुपाल नव्हे. सुंदर सुवासिक फुले ही तळ हातावर अलग धारण करायची असतात, चुरडायची नसतात. शिशुपाल, मग मंडप जाण्याचा धाक कशाला घातला होता? मंडप जाण्याचा धाक कृष्णाला घातला होता व अजूनही घालत आहे. मंडप पोहण्याचे भय भीष्मकाला घातले होते व अजूनही घालत आहे. आज समस्त राजमंडळासमोर उभा राहून मी प्रतिज्ञा करतो, जर का कृष्णाचा आणि रुक्मिणीचा विवाह झाला तर माझे आणि यादवांचे वैर आजन्म राहील आणि ह्या गवळ्यापासून रुक्मिणीचे हरण केल्याशिवाय माझ्या खड्गांना कधीही विसावा मिळणार नाही. कृष्णा, रुक्मिणीने जर का माझ्या गळ्यात माळ घातली तर प्रथम स्वयंवराच्या मंडपात मी तुझ्याशी द्वंद्व युद्ध करेन आणि सम्राट जरासंध महाराज यांच्या शब्दातून मोकळा झाल्यावरच ह्या सुंदरीच्या लग्नोत्सवाचा उपभोग भोगीन. पण जर का रुक्मिणीने तुझ्या गळ्यात माळ घातली तर माळेबरोबर यमपाशच तुझ्या गळ्यात राजकन्येने घातलाय असे तिला दाखवून राजकन्ये राणी म्हणून दासी म्हणून तुला मंडपाच्या बाहेर पडावे लागेल. शिशुपाल महाराज. कृष्णा, अरे तुझा वध विधात्याने ह्या मंडपातच निश्चित केलाय. आठवतंय? अशा शृंगारलेल्या मंडपात कपटाने कंसाचा वध केलास आणि मी सांगून सवरून तुझा वध करीन. राजकन्येची इच्छा असेल तर शिशुपाल, जरासंध किंवा रुक्मी यापैकी पाहिजे त्याच्याशी किंवा एकदम तिघांशी मिळून या मंडपात द्वंद्व युद्ध करण्यास मी तयार आहे. इतकेच नव्हे तर या तिघांपैकी पाहिजे त्याच्या किंवा एकदम तिघांच्याही रक्ताचा सडा या मंडपात घालून किंवा तिघांच्याही शरीरातील एक बिंदूही जमिनीवर न सांडता तिघांनाही हतवीर्य करून जमिनीवर पाडून तिघांच्याही डोळ्यांना स्वयंवराची माळ या छातीवर डोळलेली पाहण्यास लावण्याचे मला सामर्थ्य आहे. पण राजकन्ये, तुला जर हा शिशुपालच पसंत असला तर खुशाल त्याच्या गळ्यात माळ घाल. तुझा संसार दुःखाचा करावा म्हणून मी कोणाशी युद्ध करणार नाही असे तुला आश्वासन देतो. ताई, कृष्णाचे हे वचन म्हणजे नेभळ्याचे आत्मशांतवरच आहे. कृष्णा, तू दुर्बल आहेस हे तुला बरे वेळेवर समजू लागले. दुर्बल माणसे कपटी असतात आणि ताई, हा कृष्ण स्वतःच्या कमकुवतपणाला धार्मिक औदार्याचे स्वरूप देऊन तुला फसवू पाहतोय. कृष्णा, अरे तू शक्तिहीन. तेव्हा आता माझ्या बहिणीने शिशुपालाच्या गळ्यात माळ घातल्यानंतर आता ते तुझे हे कपटाचे भाषण तुला मृत्यूच्या मुखातून सोडविल असं अजिबात समजू नकोस. आनंदाच्या भरात स्वयंवराची माळ गळ्यात घातल्यानंतर शिशुपाल महाराजांनी जरी तुला जिवंत सोडले तरी मी तुझ्याशी या स्वयंवराच्या मंडपातच खडग युद्ध करणार असून अधिराज सम्राट जरासंध महाराजांच्या रेखत कंसवराचा सूड उगवणार आहे. ताई, 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 शिशुपाल महाराजांचे सामर्थ्य तुझ्या दृष्टीस पडलेच आहे. स्वतःचा निर्भयपणा स्वतःच्या तोंडून या कृष्णानं बोलून दाखवलाय. तेव्हा ताई, ताई, तू आता शिशुपालाच्या गळ्यात माळ घाल आणि मला कृष्णवध करण्याचा आज्ञा दे. दादा,
कंसवध करणाऱ्यांची सेवा घडावी म्हणून मी ही माळ हातात घेतली. त्यांचं सामर्थ्य किती अलोट आहे हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असून सामर्थ्याहूनही त्यांचं औदार्य अधिक आहे असं आत्ताच दादा माझ्या अनुभवाला आलंय. ह्या अपमानाचे परिणाम फार भयंकर होतील. दासी म्हणून माझ्या शिबिरात येण्याचा विचार दिसतोय. कंसवध करून राजमंडळात धर्म स्थापना करणाऱ्या पुरुष सिंहाला माझी बहीण दासी नको व्हायला. रुक्मिणी, हे काय? माझी बहीण दासी नको व्हायला. सांगतो काय ते. रुक्मिणी, तुझी अर्जवे केली, तुला समजून सांगितले, ऐकत नाहीस. आता शेवटचा आणि निर्वाणीचा उपाय मला योजलाच पाहिजे. हा प्रत्येकाचा हक्क आहे. आपल्या बहिणीला कपटाने फसवण्याचा वध करण्याचा मला हक्क आहे. कृष्णा, खडग युद्धाला ये. दादा हे काय? माझ्या मर्जीला येईल त्याच्या गळ्यात मी माळ घालायचे ना? तुझ्या मर्जीस नव्हे, माझ्या मर्जीस येईल त्याच्या गळ्यात तू आनंदाने आणि अभिमानाने माळ घालायचीस. कृष्णा, खडग उपास. राजकन्ये, तू भिवू नकोस. मल्ल युद्धाला किंवा खडग युद्धालाही मी तयार आहे. ह्या उन्मत्ताला एका हाताने जिवंत धरून स्वयंवर पार पाडण्याला मी समर्थ आहे. रुक्मिणीने कृष्णाला माळ घातलेली मी कधीही जिवंतपणे पाहू शकत नाही. कृष्णा, या ठिकाणी तू तरी जिवंत राहशील किंवा मी तरी. तुला जिवंत ठेवून तुझ्या छातीवर गुडघा रोवून तुझ्या डोळ्यांना माझ्या गळ्यातील रुक्मिणीची माळ पाहण्यास लावीन. हा तुझा भ्रम आहे कृष्णा, हा तुझा भ्रम आहे. माझ्या उजव्या हातातील हे शस्त्र तुझ्याशी लढत असताना तुझी सरशी झाल्यास माझ्या डाव्या हातचा खंजीर तुझा गुडघा माझ्या छातीला शिवण्यापूर्वी माझ्या हृदयात शिरेल. ताई, ताई, मी आता कृष्ण वध करून तुला शिशुपालाच्या गळ्यात माळ घालायला लावी. दुर्दैवाने ती माळ जर या कृष्णाच्याच गळ्यात पडावयाची असेल तर त्याच माळेत तुझ्या भावाचे म्हणजे या रुक्मीचे शिर गुंफून माझ्या रक्तानं भिजलेली माळ तुला या गवळ्याच्या गळ्यात घालावयास लावी. कृष्णा, रुक्मिणी, थांबा, थोडं थांबा. दादा, प्रथम माझा ऐक आणि मग पाहिजे तर युद्ध कर. खडग मागे घे दादा, खडग मागे घे. खडग मागे घ्यायचं होतं. माझ्या भावाच्या रक्ताने लाल झालेल्या भूमीवर उभी राहून मी स्वयंवर करू इच्छित नाही. यावेळी या ठिकाणी मी कोणताच वर पसंत करत नाही. या हतभागी रुक्मिणीचं स्वयंवर मोडलं, संपलं. स्वेच्छेने वर पसंत करण्याचा माझा अधिकार मी स्वेच्छेने गमावला. माझ्या या स्वयंवराच्या अद्भुत प्रसंगी मी आणखी थोडं या सभास्थानी बोलते. यामुळे विदर्भ देशच्या कन्या विनयशील नसतात असं आपण मानू नका. राजमंडळापाशी, यादव वीरांपाशी मी एवढीच भीक मागते. माझ्या लग्नापायी कुंडीनपुरात कुणीही कुणाशी लढू नये. दादा, यावेळी अंशतः तरी मी तुझ्या इच्छेला मान दिलाय. तेव्हा आता 1 वर्षभर तरी माझ्या स्वयंवराची गोष्टच काढू नकोस आणि 1 वर्षानंतर स्वयंवर पुन्हा याच ठिकाणी सुरू कर. पुढे पाहू. राजे हो, रुक्मिणीचे स्वयंवर मोडले. रुक्मिणीचे स्वयंवर मोडले. आमचा जय झाला. रुक्मिणीचे स्वयंवर मोडले. कृष्णा, रुक्मिणीची आज्ञा नाही म्हणून तुझ्याशी आम्ही इथे युद्ध करत नाही. पण विदर्भ देशची हद्द ओलांडताच मथुरेच्या युद्धाला पुन्हा सुरुवात होईल आणि 1 वर्षाच्या आत मी पुन्हा कुंडीनपुरात रुक्मिणीशी विवाह करण्यासाठी येईल. चला, सर्वांनी सम्राट जरासंध महाराजांकडे यावं. चला, रुक्मिणीचे स्वयंवर मोडले, आपल्या सारखे झाले. चला राजा, चला. महाराज, या दासीच्या वर्तनाने राग तर नाही ना आला? बायकांना तितका पोच नसतो. तेव्हा आत्ताच्या या घाईघाईच्या वर्तनाने मी मनातून उतरले तर नाही ना? विजय संपादन केल्यावरही मथुरेचे राज्यपद ज्यांनी नाकारलं ते पुरुषसिंह. भावाचा जीव वाचवण्याकरता लग्नाचे सुखोपभोग 1 वर्षभर पुढे ढकलणाऱ्या अबलेवर रोष करणार नाही तसं मला वाटलं. पण बाई राजकन्ये, तुझ्या आताच्या वर्तनाने तुम्हाला पूर्वीहून अधिक प्रिय झाली आहेस. इतकेच नव्हे तर स्वकीयांचा संहार टाळण्याकरता स्वसुख कसे सोडले पाहिजे याचा तू यावेळी आम्हा सर्वांना कित्ताच घालून दिला आहेस. राजकन्ये,
तू मला अधिक प्रिय झाली आहेस हे मी या वर्षात कृतीनेच तुझ्या नजरेस आणेन. कंसवधाच्या वेळी मथुरेचे राज्यपद नाकारण्यात मी जे धर्मकृत्य केले त्याचेच आता अनुकरण तू केलेस. आणि पुढील वर्षात मी आताच्या तुझ्या वर्तनाचेच अनुकरण करीन. राजकन्ये, स्वतःच्या संरक्षणाच्या युद्धात तुझ्या भावाच्या केसालाही धक्का न लावता मी जरासंधाला व शिशुपालाला फजित करेन. स्वतःचे नवीन राज्य अभुक्त भूमीत स्थापून तुझ्या पाणीग्रहणाकरता हा कृष्ण 1 वर्षाने कुंडिनपुरात परत येईल. कांता माझसी तुझी पुरुही तुझी कांता माझसी तुझी पुरुही तुझी कांता माझसी तुझी पुरुही तुझी कांता तुझसी निर्विनेला तुझसी निर्विनेला विधाता कांता माझसी तुझी पुरुही तुझी कांता. शिशुपालाच्या गळ्यात माळ कोण घालणार? महाराज, ह्या वर्षात सर्व काळी सर्व ठिकाणी आपण विजयीच व्हा. आणि मग माझ्या दादाच्या देखत पुरुषोत्तम ह्या नावाने आपला जय जयकार करून मगच मी माळ आपल्या गळ्यात घालेन. नरवर कृष्णाचा
कडकडाट असाच चालू राहू दे. रसिक प्रेक्षक हो,